मंडळी नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड सदस्य जे आहेत ते आहेत 8 पैकी 8. बिग बॉसने खेळ खेळलाय 8 पैकी 8, कारण खेळच नको की या आठवड्यामध्ये कुणी नॉमिनेशन पासून गेम करून वाचावा. त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये सगळ्यांना केलेलं आहे बिग बॉसने नॉमिनेट. आता या आठवड्यामध्ये जर ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स जर पाहायचे म्हटले तर ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स काय आहेत ते मी तुमच्या समोर मांडत आहे. तर बॉटम ला जे आहेत त्या आहेत वर्षाताई उसगावकर. या आठवड्यामध्ये वर्षाताईंना सर्वात वोट कमी पडलेले आहेत. एका दिवसामध्ये अजून 3 ते 4 दिवस आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच गेम बदलू शकतो. तर वर्षाताई उसगावकर ह्या आहेत बॉटमला, म्हणजेच नंबर 8 ला. तर नंबर 7 ला जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 7 ला आहेत बिग बॉस मराठी सीझनच्या या आठवड्यामध्ये निक्की तांबोळी. निक्की तांबोळीला वर्षाताईंपेक्षा थोडेसे पॉईंटने वोट जास्त पडलेले आहेत, त्यामुळे नंबर 7 ला आहे निक्की तांबोळी. निक्की तांबोळीचा खेळ आपण नेहमीच पाहत आलोय आणि आपल्याला ते खेळ महाराष्ट्राला सुद्धा आवडत नाहीये. परंतु आता अरबाज गेल्यानंतर निक्कीचा खेळ बदलते काय आणि त्याच्यानंतर वोटिंग ट्रेंड्स मध्ये निक्की फायनल मध्ये जाते की काय, तर बघूया काय होते ते. पण सध्या तरी निक्की तांबोळी जी आहे ती मित्रांनो आहे नंबर 7 ला. नंबर 6 ची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 6 ला आहेत ते प्याडी दादा. प्याडी दादांचा गेम आपण पाहिलेला आहे. प्याडी दादा न भांडण करता किंवा न चुकीचे शब्द वापरता दुसऱ्याला कसं समजून सांगतात हे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांची ही एक गोष्ट नक्कीच पाहिलेली आहे आणि नक्कीच या गोष्टीला महाराष्ट्र सपोर्ट करत आहे. त्यांनी सूरजला सुद्धा एवढा भारी सपोर्ट केलेला आहे प्याडी दादांनी. त्यामुळे सूरज चव्हाणच्या बाबतीत त्यांचा जो माइंड गेम आहे तोही आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे नंबर 6 वरती जे आहेत ते प्याडी दादा आहेत. आता नंबर 5 वरती जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 5 वरती आहेत जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर पहिल्या 3 ते 4 आठवड्यामध्ये चुकीच्या गेम खेळत होत्या, त्याच्यामुळे महाराष्ट्र त्यांना सपोर्ट करत नव्हता. परंतु त्या आठवड्यामध्ये ते नॉमिनेशन पासून वाचत होते. त्या आठवड्यात जर चुकून त्या नॉमिनेशन मध्ये आल्या असत्या जान्हवी किल्लेकर तर त्या आठवड्यामध्ये नक्कीच घरी जान्हवी किल्लेकर गेलेल्या असत्या. परंतु त्यांचा गेम जेलमध्ये बाहेर आल्यानंतर त्यांनी चेंज केला आणि अरबाज निकीच्या विरोधात ते 1-2 आठवडे खेळले. त्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच जान्हवी किल्लेकर जे आहेत त्या 5 नंबरला आहेत. तर 4 नंबरला जर गेम पाहायचा म्हटला तर तो अंकिता वालावलकर यांचा 4 नंबरला सध्या वोटिंग ट्रेंड नुसार 4 नंबरला आहेत अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकर या चांगल्या खेळतात, परंतु काही गोष्टीमध्ये अंकिता वालावलकर यांच्या काही चुका होतात. सूरजला विरोध करताना अंकिता वालावलकर दिसतात. तर नक्कीच या गोष्टी कुठेतरी वोटिंग ट्रेंड्स मध्ये 4 नंबरला खेचून गेलेल्या आहेत अंकिता वालावलकर यांना. तर नंबर 3 ची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 3 ला कोण आहेत तर कोल्हापूरचा रांगडागडी धनंजय पवार डीपी दादा हे नंबर 3 ला आहेत. नंबर 3 ला सपोर्ट करतोय महाराष्ट्र आणि या आठवड्यामध्ये त्यांचा गेम सुद्धा भारी दिसलेला आहे, त्याच्यामुळे नंबर 3 ला आहेत धनंजय पवार. नंबर 2 ची जर गोष्ट करायची जर म्हटली तर नंबर 2 ला आहेत अभिजित सावंत. अभिजित सावंतचा पहिल्यापासूनच गेम महाराष्ट्राला आवडतोय आणि पहिल्यापासूनच अभिजित सावंतने असं अनफेअर गेम किंवा चुकीचं काही दिसेल असा गेम खेळला नव्हता. फक्त ते निक्की तांबोळीच्या सोबत बसायला लागल्यामुळे महाराष्ट्र कुठेतरी त्यांना कमेंट मध्ये नावं ठेवायचा. परंतु आता नंबर 1 ची गोष्ट जर करायची ठरली तर या आठवड्यामध्ये ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स मध्ये नंबर 1 ला जे आहेत ते महाराष्ट्रातून भरभरून प्रसिद्ध असणारे प्रत्येक वेळेस सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला नंबर 1 चा सूरज चव्हाणच्या वोटिंगचं जर गोष्ट करायची जर म्हटली मित्रांनो तर सूरज चव्हाण जो आहे तो नंबर 1 ला आहे. त्याच्या आसपास सुद्धा हे बाकीचे 7 खेळाडू नाहीयेत, जवळजवळ सुद्धा नाहीयेत. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सपोर्ट फुल मिळतोय तो सूरज चव्हाणला. आता गोष्ट जर करायची म्हटली तर सूरज चव्हाण ट्रॉफी नेऊ शकतो का, तर मित्रांनो अनेक लोक सूरज चव्हाणचा गेम नाहीये तरी त्याला वोटिंग नुसार महाराष्ट्र सपोर्ट करतोय. बाकीच्या खेळाडूंचं मग काय महत्व नाहीये, मग चांगला गेम खेळणाऱ्याला काय किंमत नाहीये, अशा अनेक प्रतिसाद पर कमेंट ज्या येत असतात त्या कुठेतरी या बऱ्याच गोष्टी अधोरेखित करून जातात की सूरज चव्हाणला ट्रॉफी नेऊन द्यायची की नाही. हा एक मोठा गेम आहे. तर बघूया आता काय होते पुढच्या 2 आठवड्यामध्ये. आता दुसरी गोष्ट आहे की या आठवड्यामध्ये 2 इविक्शन होतील की नाही, तर 100% या आठवड्यामध्ये 2 इविक्शन होतील. टॉपला तर आहेत सूरज चव्हाण, अभिजित सावंत, डीपी दादा आणि अंकिता. खालचे जे 4 आहेत त्याच्यापैकी नक्कीच खालीवर होऊ शकतात. वर्षाताई, प्याडी दादा यांचे चान्सेस मला आता या आठवड्यामध्ये जास्त वाटतात. तर बघूया लेट्स सी काय होते ते. तुम्हाला आजचा वोटिंग ट्रेंड्स कसा वाटला आणि तुमची कमेंट काय आहे, तुमच्या मते कोण टॉपला आणि कोण बॉटमला असू शकतं, कोण घराबाहेर जाऊ शकतं, याविषयीची नक्कीच कमेंट तुम्ही करू शकता आणि तुमच्या आवडत्या खेळाडूला वाचू शकता. आणि वोटिंग 100% करा. सूरज चव्हाण 1 नंबर, 2 नंबर डीपी दादा, 3 नंबर अभिजित सावंत. बघा तुम्हाला कोण वाटतंय ते नंबर 1 मध्ये आणि नंबर 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.